हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण 2026च्या पूर्व उशेला आज भेटत आहोत. उद्यापासून 2026चा नवीन वर्षाचा सूर्य पण उगवेल आणि त्यासोबत विविध रिझोल्युशन सुद्धा उमटतील अवकाशामध्ये एक एक. पण ही जी हेल्थ आणि वेल्थ जपण्याची रिझोल्युशन्स आहेत, ही मनाच्या चंचलतेमुळे स्मृतीच्या पटलावरून स्क्रीनवरनं कधी विरून जातील, कधी गायब होतील, कधी लुप्त होतील, हे कळणार सुद्धा नाही, याचा पत्ता सुद्धा लागत नाही. आणि म्हणूनच आपण असं रिझोल्युशन करणार आहोत की नो रिझोल्युशन, म्हणजे कोणतीही ऍक्शन न करता आपण, म्हणजे कोणतंही कर्म न करता आपण, म्यूट करते मी सगळ्यांना. कोणतीही कर्म न करता माझा आत्मा काय सांगतोय, काय त्याचा आवाज काय येतोय, हे ऐकण्याचा प्रयत्न करण्याचा आपण संकल्प आज करणार आहोत. येस, वी विल लिसन टू आवर सोल्स. एक छोटं उदाहरण सांगते मी. एक राज नावाचा तरुण आहे. त्याने एके वर्षी ठरवलं की उद्यापासून नवीन वर्षात सकाळी लवकर उठायचं. त्याने 6 वाजताचा अलार्म लावला, पण दररोज काही ना काहीतरी एक्सक्यूज देऊन, आय एम टायर्ड, आज मला खूपच मोठा दिवस आहे, जरा वेळ झोपून घेतो. एखाद्या वेळी असं म्हणायचं की इज इट रिअली मस्ट गेटिंग अप अर्ली. एखाद्या वेळी आय डोंट नीड दिस ऑल्सो, किंवा एखाद दिवस चलता है. अशा प्रकारे वेगवेगळे एक्सक्युजेस देऊन रोज तो अलार्म बंद करायचा. असं करत करत त्याचं वर्ष संपून गेलं. पण यामुळे काय झालं की आजचं उद्या, म्हणजे आपण अलार्म बंद करताना तो मनात म्हणायचा की मी उद्या उठीन लवकर 6 वाजता, पण वर्षभर तो उठू शकला नाही. पण याचसोबत त्याचं ऑफिसमध्ये जे काम होतं त्याच्यामध्ये सुद्धा आजची असाइनमेंट उद्या करू, आजची मीटिंग उद्या करू, असं करत करत त्याचं प्रमोशन सुद्धा आज होणार होतं, ते उद्यावर गेलं. आपल्या सगळ्यांची गत सुद्धा राजसारखीच आहे. म्हणजे आपण कुठल्याही प्रसंगामध्ये, किंवा ज्यावेळी आपण एखाद्यावरती क्रोधित होतो, ज्यावेळी आपण एखाद्यावरती इम्बॅलन्समध्ये जातो, एखाद्या प्रसंगामध्ये आपण अतिशय दुःखी होतो, त्या त्या प्रत्येक वेळी आपण म्हणत असतो की मला शांत राहायचंय, मला स्थिर राहायचंय. परंतु हे शांत राहणं, हे स्थिर राहणं, हे बॅलन्स्ड राहणं, हे आपण उद्यावरती ढकलतो, पुढच्या प्रसंगावर ढकलतो, आणि तो प्रसंग कधीच येत नाही. आणि हे का घडतं? व्हाय डज दिस हॅपन? बिकॉज आपण अतिशय अधीर झालेलो आहोत, आपण अतिशय इम्पेशंट झालेलो आहोत. आणि इम्पेशंट असण्याचं कारण काय आहे? कारण एक भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, तो असा आहे, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोऽभिजायते. अर्थात ध्यान जेव्हा इच्छांच्या पूर्तीवरती, म्हणजे डिझायर्सच्या फुलफिलमेंटवरती ध्यान आपलं आहे, त्यावेळी मनुष्याचा क्रोध, राग, उद्वेग हा वाढीला लागतो. हे खरं आहे बरं का. म्हणजे तुम्ही हे आठवून बघा. म्हणजे आणि ह्या ज्यावेळी इम्पेशन्स आहे त्यावेळी आपण आपलं ध्यान जे आहे हे
आपला सोल काय सांगतो याच्याकडे लावू शकत नाही. एक छोटासा व्यायाम आपण याच्यासाठी करूया. सगळ्यांनी एक 5-6 आरामदायक श्वास घ्या शांतपणे. मागच्या वर्षातल्या घटना आठवा, जेव्हा तुम्ही डिस्टर्ब्ड होता, फ्रस्ट्रेटेड होता, कुठल्या तरी प्रकारे कन्फ्युज्ड होता, डिप्रेशनमध्ये होतात, दुःखी होतात. आणि त्या प्रसंगी तुमची ऍक्शन काय होती, तुमची कर्म काय होती ती आठवा. या सगळ्या वेळी आपण आयदर चिडलो, रागावलो, व्हाय मी म्हणून व्याकुळ झालो, किंवा देव किती परीक्षा बघणार आहेस तू अजून, असं म्हणून आपण अगदी रडलो. बरोबर आहे. पण ऍक्च्युली या प्रसंगांमध्ये जर का आपण अंतर्मनाचा आवाज ऐकला, आपण आपला इनर व्हॉइस, आपल्या सोलचा व्हॉइस ऐकला, तर ऍक्च्युली आपण कसं वागलो असतो या प्रसंगांमध्ये. आपण या प्रसंगांमध्ये जबाबदारी स्वीकारली असती, परिस्थितीचा, सगळ्या व्यक्तींचा ज्या त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांचा आपण स्वीकार केला असता. आपण आपला जो फेथ आहे युनिवर्सवरचा तो रिएन्फोर्स केला असता. म्हणजे देवाला आपण म्हणलं नसतं की देव किती परीक्षा बघतोय, देवा तू किती इमोशनलेस आहेस. आपण म्हणलं असतं की आय बिलीव्ह इन गॉड, ही टेस्ट आहे, यातनं मला देवच पास करणार आहे. पण आपण हे करू शकलो नाही बिकॉज आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकलेला नव्हता. कारण इच्छा, डिझायर्स पूर्ण करण्याकडे आपलं सगळं ध्यान लागलेलं होतं. आणि म्हणूनच आज आपण जे ध्यान करणार आहोत 2026च्या सुरुवातीला आणि 2026 मध्ये सुद्धा, त्याचं नाव आहे लिसन टू युअर सोल. हे रोज आपण सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण फॉलो करूया. याच्यामुळे बेसिकली जर का इनर व्हॉइसचा आपण आवाज ऐकला तर तुमची एनर्जी एक्सपॅन्ड होईल, तुमच्या पीसफुलनेसमध्ये वाढ होईल. जो ऑलरेडी पीसफुल आहे तो वाढ होईल, तुम्ही यशस्वी व्हाल. आणि म्हणूनच हे मेडिटेशन आपण करणार आहोत 2026 मध्ये. छोटंसं मेडिटेशन आहे, स्वीट आहे, तरी पण मिनिंगफुल मेडिटेशन हे आहे. सो आपण सगळे रेडी आहोत मेडिटेशनसाठी. व्हेरी गुड. थंडी सगळीकडे आहे, आय नो दॅट. त्यामुळे मेडिटेशन करताना सगळ्यांनी काहीतरी वॉर्म क्लोदिंग घ्या अंगावरती. नाकाला किंवा कानांना जर थंडी वाजत असेल तर चक्क अशा रीतीने तुम्ही झाका कानांना, नाकाला. बिकॉज ज्यावेळी आपण श्वास घेतो आहोत त्यावेळी कुठल्याही प्रकारचा थंड श्वास तुमच्या नाकाला लागून, घशाला लागून खोकला होणे किंवा नंतर सर्दी होणे हे प्रकार आपल्याला टाळायचे आहेत. त्याच्यामुळे चक्क तुम्ही कम्फर्टेबल व्हा. व्हेरी गुड. आरामात बसा. सुरुवातीला सगळ्यांनी डोळे उघडे ठेवा, नंतर मी सांगेन त्याच वेळी बंद करा. आयदर तुम्ही मांडी घालून बसा, खुर्चीवर असाल तर पाय खाली ठेवून बसा, पाठ मात्र टेकलेली ठेवा, पाठीला आधार घ्या काहीतरी डेफिनेटली. म्हणजे तुमची बॉडी स्टिल पाहिजे यासाठी. 5 ते 6 आरामदायक श्वास घ्या. व्हेरी गुड. आता तुमचे पायाचे तळवे किंवा फीट आपण ज्याला म्हणतो ते 3 वेळा जस्ट हलवा आणि रिलॅक्स होऊ देत.
तिथल्या मसल्सना. जागच्या जागीच हलवा. व्हेरी गुड. तुमचे नीज जे आहेत, म्हणजे तुमचे गुडघे आहेत, तेही जागच्या जागी 2-3 वेळा हलवा, 3 वेळा हलवा. वर खाली करा. आणि तुमचे पाय आणि मांड्या रिलॅक्स होऊ देत. व्हेरी गुड. आता तुमचा जो स्पाईन आहे तो पूर्णतः सरळ करा आणि थोडा रिलॅक्स करा जसा आधी होता. असं अजून 2 वेळा करा. रिपीट ट्वाइस. आणि तुमच्या पाठीचे सगळे मसल्स रिलॅक्स करा. तुमची मान, म्हणजे डोकं मागे न्या थोडंसं आणि मान थोडी स्ट्रेच करा. पुन्हा आपल्या जागेवरती आणा. असं 3 वेळा करा. शांतपणे करा, घाई करू नका. आणि मान रिलॅक्स होऊ देत. आता तुमचे डोक्याचे जे मसल्स आहेत ते हलवा. बऱ्याच लोकांना हलवता येतात. हलवा 3 वेळा. तुमचं डोकं आणि डोक्याचा मागचा भाग रिलॅक्स होऊ दे. व्हेरी गुड. आता तुमच्या नाकावरनं तुमची बोटं हलवा अशा रीतीने. सेंटरमध्ये हे आणि बाजूला 2 बोटं 3 वेळा. नाक रिलॅक्स होऊ देत. खालच्या ओठांच्या खालून बोटं हळूवार फिरवा 3 वेळा. रिलॅक्स युअर लिप्स. स्वतःच्या गालांवरती 3 वेळा गोल हात फिरवा. तुमचे गाल रिलॅक्स होऊ देत. व्हेरी गुड. कानाच्या पाळ्यांवरून 3 वेळा हात फिरवा. हळूवार वरपासून खाली असं येऊ दे.
3 times. Feel your ears relaxing. तुमच्या भुवयांच्या वरती, बोटांनी, कपाळावरती हळूवार बोट फिरवा 3 वेळा. 1 2 3. भुवईच्या वरती, मध्ये आणि डोक्याच्या खाली. व्हेरी गुड. अँड रिलॅक्स युअर फोरहेड. आता डोळ्यांवरनं हात फिरवायचे हळूवार, मी दाखवते तसे. भुवईच्या खालून आणि पापणीच्या वरच्या कडेवरून. 3 वेळा हळूवार. डोळे रिलॅक्स होऊ देत. तुमचे हात मांडीवरती आहेत. 3 वेळा खांदे वर खाली करा आणि हातही रिलॅक्स होऊ देत. Feel the palms of your hands relaxing. हळूहळू श्वासाकडे लक्ष द्या. Become aware of your breath. ब्रह्मांडातून श्वास शरीरात प्रवेश करतोय नाकातून. Become aware the breath is flowing from the universe in your body through your nose. हळूहळू याबद्दल जागृत व्हा की हा ब्रेथ दर क्षणी, दर इन्हेलेशन सोबत तुमच्या शरीरामध्ये प्राण देतो आहे, प्राण अर्पण करतोय. आता
श्वास सोडताना लक्ष द्या श्वासाकडे. तुमच्या शरीरातून श्वास युनिव्हर्समध्ये जातोय नाकाद्वारे. थ्रू युअर नोज द ब्रेथ फ्लोज फ्रॉम युअर बॉडी into the universe. आणि याबद्दल अवेअर व्हा. विथ एव्हरी ब्रेथ द लाईफ फ्रॉम युअर बॉडी, लाईफ इज लिव्हिंग युअर बॉडी with every breath. Very good. 3 to 4 relaxed breaths. आता श्वास घेताना जागृत व्हा. Become aware while inhaling that life is entering your body, or prana is entering your body with every breath. Now become aware that with each exhalation, life is leaving your body. Three to four relaxed breaths. Again, become aware while inhaling that life is entering your body through your nose. Prana is entering your body with each breath. Now, with each breath out, exhalation, become aware prana is leaving your body. Very good. 4 to 5 relaxed breaths. Concentrate now your mind over your crown. टाळूवरती मन केंद्रित करा.
feel that the breath is entering your body from your crown. Prana is entering your body through your crown. टाळूतून प्राण शरीरात प्रवेश करतोय. हळूहळू मन केंद्रित करा दोन भुवयांच्या मध्ये. Concentrate your mind at the point between your eyebrows. Become aware that the breath is flowing in your body or entering your body from this point between your eyebrows. Slowly concentrate your mind over your vocal cords. तुमचं मन स्वरयंत्रावर केंद्रित करा. स्वरयंत्र किंवा गळा. मन केंद्रित करण्यासाठी आवश्यक असेल तर थोडीशी मान पुढच्या बाजूला झुकवा. फ्लेक्स करा नेकला थोडंसं. जर तुम्हाला त्या रीतीने सिंपल वाटत असेल तर मन केंद्रित करणं. Now feel that the breath is entering your body from your vocal cords. प्राण तुमच्या कंठातून शरीरात प्रवेश करतोय. आणि तुमच्या डोक्यामध्ये डोक्याच्या मागच्या भागात संपूर्ण ब्रेनमध्ये आणि मानेच्या कण्यामध्ये प्राण प्रवाहित होतोय. सोल प्रवाहित होतोय याकडे लक्ष द्या.
हळूहळू तुमचं मन केंद्रित करा तुमच्या हृदयावर. Now feel the soul or breath entering your body from your heart. Feel जागृत व्हा. प्राण तुमच्या शरीरात प्रवेश करतोय तुमच्या हृदयातून. आता एक्झिलेशनवर कॉन्सन्ट्रेट करा आणि बिकम अवेअर. प्राण तुमच्या शरीरात प्रवेश करतोय हृदयातून आणि एक्झेल करताना सोल किंवा प्राण नाकातून शरीराचा त्याग करतोय. व्हेरी गुड. 5 to 6 रिलॅक्स ब्रेथ्स. तुमच्या हृदयामध्ये सोलचा निवास आहे याबद्दल जागृत व्हा. Become aware that the soul resides in my heart, in your heart. It is residing in my heart. Very good. आता तुमच्या मनामध्ये काल परवाच्या प्रसंगांनी जे काही दुःख असेल, नाराजी असेल, डिस्ट्रॅक्शन असेल, डिस्टर्बन्स असेल, कन्फ्युजन असेल, त्याबद्दल विचार करा आणि मनात डिक्लेअर करा, भविष्यात घडणाऱ्या सर्व प्रसंगांना मी पेशंटली, बॅलन्सने आणि कंपॅशनेट वेने टॅकल, हँडल करीन. कारण हा धीर, हे करेज मला सोल, माझा आत्मा देत आहे.
गुड. तुमचा उजवा हात किंवा तुम्ही लेफ्टी असाल तर डावा हात हृदयावर ठेवा. फील द एक्झिस्टन्स ऑफ युअर सोल देअर. व्हेरी गुड. दोन्ही हात डोळ्यावरती ठेवा. हात गार असले तर चोळून ठेवा. शांतपणे व्हेरी स्लोली डोळे उघडा. हळूहळू. सगळ्यांनी हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण जागृतीकडे, प्रकाशाकडे जाण्यासाठी छोटीशी प्रार्थना म्हणू. ज्यांना येते त्यांनी सोबत म्हणा. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. शांती शांती शांती. हळूवार डोळे उघडा. And wishing you all a very happy 2026.